नमस्कार मंडळी, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलो आहोत राजापूर तालुक्यातील राजापूर शहरातील एक सुपरिचित असं हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल. या ठिकाणी आपण ह्या हॉस्पिटलची माहिती घेण्यासाठी आलेलो नाही आहोत, तर नव्या आयुर्वेद म्हणून कंपनी आहे. याच हॉस्पिटलच्या फर्स्ट फ्लोअरला या कंपनीचं युनिट आहे, तिथे आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. काही दिवसांपूर्वी माझा पुण्यातील एक मित्र जो बाणेरी इथे राहतो त्याने मला फोन केला होता की त्यांच्या इथे व्यावसायिकांचं एक एक्झिबिशन झालं आणि त्यात नव्या आयुर्वेद या कंपनीचं त्याने प्रोडक्ट्स बघितली, त्याने माहिती मिळवली आणि मला कल्पना दिली की तू यूट्यूबर आहेस, व्यावसायिकांचे व्हिडिओ खूप सारे करतोस, तर तुझ्याच एरियामध्ये अशी एक कंपनी आहे, तर त्याची तू जमल्यास माहिती घे. आणि त्यानंतर मी रिसर्च सुरू केला आणि या व्यवसायाच्या सर्व आहेत ज्या जोशी मॅडम, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आज आपल्याला वेळ दिलेली आहे आणि आपण त्यासाठीच इथे आलेलो आहोत त्यांचा वेळ घेऊन. आणि आपण आता त्यांच्या कंपनीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपण आता हॉस्पिटलच्या फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत. या ठिकाणी पेशंट्स आहेत, परंतु हा झाला हॉस्पिटलचा भाग. आणि इकडे हे जे डिपार्टमेंट आपल्याला समोर दिसतंय, बोर्ड बघू शकता, नव्या आयुर्वेदा. इथे हे दरवाजा आहे आणि आयुर्वेद व पंचकर्म विभाग लिहिलेला आहे. आपण आता त्याची माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण नव्या आयुर्वेदाच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला इथे आलेलो आहोत राजापूरच्या, जिथे आपल्याला ही प्रोडक्ट्स मिळू शकतात. आपल्यासोबत डॉक्टर नेहा जोशी मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर आज ह्या आपल्या प्रोडक्ट्स विषयी माहिती घेण्यासाठी खास मी आलेलो आहे. आपण आता तुमचा आधी परिचय जाणून घेऊया की नेमकं आपलं नाव, पूर्ण शिक्षण आणि थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर नेहा जोशी, डॉक्टर नेहा करंदीकर जोशी. म्हणजे आता मी पूर्वीची करंदीकर, चिपळूणातली करंदीकर आणि आता राजापूरमध्ये जोशी. त्यामुळे मी बॉर्न अँड ब्रॉटअप असं म्हटलं तरी चालेल, कोकणातलीच आहे. बरोबर. आणि आता राहते पण कोकणामध्येच. बरोबर. तर मी जेव्हा इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलंच आहे की हे मला नव्या आयुर्वेदाबाबत कुठून कळलं, तर मला एक खूप कुतूहल वाटलं की आपल्याकडचा एक ब्रँड असा डेव्हलप झाला आहे आणि मला बाहेरच्या मंडळींकडून ह्याच्याविषयी कळतंय आणि अद्याप इथल्याच म्हणजे माझ्यासारख्या माणसाला पण हे माहिती नव्हतं. तर मला नक्की वाटलं की आपल्या ऑडियन्सपर्यंत आपल्या माध्यमातून या ब्रँडविषयी सर्वांना आपण माहिती करून घेऊया. तर नेमकी कधी सुरुवात झाली नव्या आयुर्वेदाची? लिटरली स्पीकिंग माझी खरी सुरुवात झाली होती जेव्हा माझी पहिली प्रेग्नन्सी होती त्यावेळेला. इट वॉज अराउंड 7 years बॅक. 7 वर्षांपूर्वी ज्यावेळेला माझी पहिली प्रेग्नन्सी होती त्यावेळेला भरपूर रेस्ट्रिक्शन्स होते. हे प्रॉडक्ट वापरायचे नाहीत, ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेमॅटिक केमिकल्स आहेत की ज्याच्यामुळे तुझ्या गर्भावरती परिणाम होऊ शकतो, लॉंग टर्म इफेक्ट, किंवा तुझ्या स्किनवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर तेव्हापासून एक डोक्यात कल्पना रुजत होती की काहीतरी करूया. मग त्यावेळेला ट्रायल्स आणि एरर्स वरतीच सगळं काम चालू होतं. म्हणजे तेव्हापासून मी स्वतः प्रॉडक्ट बनवायचे घरच्या घरी आणि फ्रीजमध्ये ठेवायचे माझ्या आणि ते वापरायचे, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मला नको होतं. त्यामुळे तेव्हापासून खरी सुरुवात झाली. अच्छा. आणि त्याच्या पुढे जाऊन आता मग विचार आला की काहीतरी पुढे करूया, लाईक आपण सेल ह्या दृष्टीने किंवा ह्याचं बिझनेस कन्व्हर्जन कसं करता येईल ह्या सगळ्या दृष्टीने हळूहळू विचार करूया. मग त्यामध्ये विचार करता करता ब्रँडिंग म्हणजे काय, रिसर्च म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे काय, लायसन्सिंग प्रोसेस म्हणजे काय, ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळत गेली. स्वतः मी आयुर्वेदिक डॉक्टर, MD आयुर्वेद आहे मी, त्याच्यामुळे काय झालं ना की सोपं होतं माझ्या दृष्टीने आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स घेऊन काहीतरी प्रॉडक्ट्स बनवणं. मग आपला USP काय असू शकतो, प्रत्येक प्रोडक्शन युनिटचा किंवा प्रत्येक ब्रँडचा एक USP असला पाहिजे, तरच तो तुमचा साध्या घरापासून सुरुवात झालेला ब्रँड होऊ शकतो असं मला वाटतं. सो मी कोकणामध्येच वाढलेली आहे, कोकणात जन्म, पुढे लग्न सुद्धा माझं पुढे कोकणातच झालं. त्यामुळे लहानपणापासून आई बाबांच्याकडूनच अगदी बाळकडू मिळतं आपल्याला, त्या पद्धतीने खोबरेल तेलाचा वापर आणि काही जखम झाली तर आमसुलाचं बटर म्हणजे कोकम बटर आता खूप फेमस झालंय सगळ्या ठिकाणी. पण हे खूप आपण लहानपणापासून गोष्टी वापरत आलोय. मग ह्याचा सगळ्याचा वापर माझ्या बिझनेसच्या दृष्टीने कसा करता येईल ह्याच्यासाठी रिसर्च डेव्हलपमेंट झालं प्रोडक्शनच्या आधी.
रिसर्च डेव्हलपमेंट झालं, लायसन्सिंग प्रोसेस झाली ओके. आणि मग प्रोडक्शन स्टार्ट झालं. बरं. सो ह्या सगळ्याला आता 3 वर्ष पूर्ण झालेत अच्छा. आपल्याला. तर नव्या आयुर्वेदिकला आता 3 वर्ष पूर्ण झाले. हे नाव नेमकं आपल्याला कसं सुचलं आणि याची थोडीशी हिस्ट्री सांगाल तर आपल्या Yes. ऑडियन्सला बरं. नव्या आयुर्वेद, नव्या ह्याचा अर्थ फ्रेश. बरं. व्हॉट यू विल गेट इज फ्रेश. का? Okay. कारण का खूप छोट्या छोट्या बॅचेसमधून आपले प्रॉडक्ट्स आपण बनवतो. म्हणजे एक जर समजा आपण लिपस्टिक किंवा एखादं कुठलंही प्रॉडक्ट घेतलं, जस्ट लाईक अ प्रायमर, मेकअपचं प्रॉडक्ट आहे. सो हे 200 युनिट एवढ्याच युनिटमध्ये ते बनतं. त्यामुळे तुम्हाला फ्रेश बॅचेस त्याच्या मिळतात, तुमच्यापर्यंत जाताना फ्रेश प्रोडक्शन पोचतं. बरोबर. त्यामुळे नव्या आयुर्वेद. अच्छा. की तुम्हाला जे मिळणार आहे ते नवं आणि नव्या म्हणजे फ्रेश या स्वरूपाचं असणार आहे. येस, ॲब्सोल्युटली. तर आपल्याकडे आता नेमकी काय काय प्रोडक्ट्स आहेत, किती टाईपचे आहेत, किती प्रकारचे आहेत आणि आपण प्रोडक्ट सुद्धा बघूया. या शुअरली. सो बेसिकली हा ब्रँड स्किन केअर, हेअर केअर आणि रुटीन मेकअप प्रॉडक्टचा ब्रँड आहे. अच्छा. आयुर्वेदिक कोकोनट ऑइल आणि कोकम बटर बेस्ड ब्रँड आहे. माझी सुरुवात झाली होती स्किन केअर आणि हेअर केअर प्रॉडक्ट पासून. बरोबर. आत्ता रिसेंटली आम्ही मागच्या वर्षीपासून मेकअपचे प्रॉडक्ट्स लॉन्च केलेत आणि ते बूम म्हणजे पुणे, मुंबई आणि अच्छा. मोठ्या सिटीजमध्ये खूप चांगल्या नावारूपाला आता हे आलेले आहे बरोबर. मेकअपचे प्रॉडक्ट. सो Okay. तिथून मी स्टार्ट करते. येस, शुअर. सो प्रायमर इज द फर्स्ट प्रॉडक्ट यू कॅन सी. प्रायमर. प्रायमर. ओके. सो प्रायमर ही बेसिक गोष्ट असते मेकअपची. Okay. कुठलाही कोणीही अगदी घरातली मिडल क्लास फॅमिलीतली जिला मेकअपचं काहीही नॉलेज नाही, हो. तिच्या दृष्टीने 5 मिनिटामध्ये कसा मेकअप करता येईल बरोबर. ते मी इझिली दाखवू शकते कोणालाही. अगदी. सो पहिलंच प्रायमर. म्हणजे प्रायमर आपण जे लावतो ते हो. इट इज लाईक अ बेस ऑफ एनी बरं. मेकअप. म्हणजे आपण रंगकाम करतो की नाही अच्छा. आपल्या घरामध्ये, बरोबर. तर त्याच्या आधी आपण प्रायमर Primer. वापरतो. एक्झॅक्टली. सो आपली त्वचा ही नितळ हो. दिसण्याच्या दृष्टीने प्रायमर काम अगदी करतो. अगदी. त्यानंतर तुमच्या स्किन कम्प्लेक्शननुसार इंडियन स्किन ही साधारण 2 प्रकारची मी ऑब्झर्व केली आहे. एक तर डस्की इंडियन स्किन आणि थोडीशी मीडियम फेअर टू फेअर स्किन. अगदी. तर ह्या दृष्टीने 2 ह्याच्यामध्ये आपल्याकडे बीबी क्रीम्स आहेत. बीबी अच्छा. क्रीम म्हणजे ब्युटी बाम क्रीम. बर. तुमचं ब्युटी एनहान्स करण्यासाठीचं क्रीम ओके. म्हणजे ब्युटी बाम क्रीम. अच्छा. सो आता हा जो प्रायमर बघितला त्याचं स्मेलमध्येच तुम्हाला कोकोनट ऑइल आहे. बर. सो इट इज मेड अप ऑफ अ कोकोनट ऑइल. बरोबर. हे जे 2 आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट पैकी सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे ज्येष्ठ मधाची पावडर आणि अच्छा. अनंत मुळाची पावडर. ओके. बाकी पण अजून इन्ग्रेडियंट्स आहेत, जसं कोकोनटचे डेरिव्हेटिव्ह आहेत, कोकम बटर आहे. हम्म. त्याच पद्धतीने ह्या 2 क्रीम ज्या मी सांगितल्या ना ब्युटी क्रीम, हो. सो ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट की जे वर्णीय ह्या स्वरूपाचे आहेत. वर्णीय बरोबर. आयुर्वेदामध्ये कन्सेप्ट सांगितले ब्राईटनिंग इफेक्ट हो. देण्यासाठी. हो. सो त्याचा वापर मी ह्या बीबी क्रीम्समध्ये केलाय. येस. फाउंडेशन सगळ्यांना माहित असतं, अगदी. पण अगदी 5 मिनिटामध्ये जेव्हा तुम्हाला मेकअप करायचा असतो, ट्रेनिंग नसतं तुमच्याकडे बरोबर. कुठल्याही प्रकारचं, तर हे ब्युटी बाम क्रीम खूप छान बरोबर. काम म्हणजे करतात. सामान्यतः ज्याला अजिबात नॉलेज नसेल मेकअप मधलं, त्या प्रत्येकासाठी युजफुल असं प्रोडक्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वच प्रोडक्टची खासियत म्हणजे नॅचरल, कुठलंही केमिकल Natural. ह्यात नाही. येस. त्यामुळे जसं तुम्हाला ज्याच्यातनं मोटिवेशन मिळालं की असं काहीतरी बनवायची गरज आहे मार्केटमध्ये, की सर्वात महत्त्वाचं महिलांच्या बाबतीतलं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये फार लिमिटेशन्स येतात. इव्हन तर- लॅक्टेशन हा, पिरियड. हो. तर त्या पिरियडमध्ये सुद्धा वापरू शकतो, म्हणजे कधीही वापरू शकतो. थोडक्यात अशी ही प्रोडक्ट्स आहेत आणि कुठल्याही वयोगटाला साजेशी, प्रत्येकाला लागणारी, ह्याची कधी कधी गरज पण लागते, ड्राय स्किन, बरोबर आहे. तर ह्या वेळी उपयोगी पडणारी अशी ही क्रीम आहेत. बरोबर. अजून कुठल्या प्रकारचे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत? जसं मी प्रायमर दाखवलं, त्यानंतर मी बीबी क्रीम्स दाखवल्या. हो. सो बीबी क्रीमची ट्रायल मी 1-2 मिनिटात देते, म्हणजे तुम्हाला लक्षात हो, येईल की ते हो. कसं काम करतं. सो हे बीबी क्रीम आहे की 2 हातातला आता मी फरक दाखवला की तुम्हाला हो, लक्षात येईल हो. ऍक्च्युली. सो हो, लक्षात येईल एकदम तुम्हाला. ग्लो झाला तो हात क्रीम लावल्यावर. येस. आणि खरंय. हे जसे 2 बीबी क्रीम्स आहेत ना, तसंच आमच्याकडे 2 प्रकारचे कॉम्पॅक्ट सुद्धा आहेत. बर. 2 कम्प्लेक्शन मध्ये आहेत ते. जसं मी बीबी बर. क्रीमच्या दाखवलं होतं तसंच आहे. ओके. सो मी त्यातली एक आत्ता ट्रायल देते तुम्हाला कॉम्पॅक्टची. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो इट इज अ लूज कम कॉम्पॅक्ट पावडर आणि बरोबर. ह्याच्यामध्ये पोटॅटोचा स्टार्च वापरलाय आपण, अच्छा. की जो होल्ड करायला मदत करतो मेकअप खूप काळासाठी. ओके. बऱ्यापैकी मेकअपमध्ये प्रॉब्लेम येतो की होल्ड नाही होऊ शकत मेकअप. बरोबर. म्हणजे 6 तास 8 तास जेव्हा आपले लग्न समारंभ असतात तेव्हा ते एक्झॅक्टली. खूप वेळ आपल्याला हो. थांबावं लागतं. बरोबर बरोबर. आहे. मग त्या दृष्टीने असा मेकअप ब्रँड की जो होल्ड करू शकतो. बरोबर. म्हणजे तो तुम्हाला घाम वगैरे आला तरी त्याला रेजिस्ट करून हा टिकू शकतो. डेफिनेटली अशा त्यासाठी प्रकारचा एक- कॉम्पॅक्ट खूप छान अगदी, काम करतो. अगदी.
येस. नक्कीच. त्यानंतर आपल्याकडे आय रिलेटेड प्रॉडक्ट्स आहेत डोळ्याच्या दृष्टीने. ओके. बऱ्यापैकी घरोघरी काजळ बनवली जायची पारंपरिक हो, पद्धतीने गाईच्या तुपापासून. बरोबर. तो सेम फॉर्म्युला पारंपरिक आजीच्या बटव्यातला फॉर्म्युला वापरलाय अगदी आणि आमचं काजळ स्टिक निर्माण केली आपण. बरोबर. आणि हे सगळे लायसन्स प्रॉडक्ट आहेत. मी पुन्हा पुन्हा तेच हो, सांगते, हो. कारण का हे सेफ आहेत, लॅब टेस्टिंग झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना चुरचुरणं, खरंय. पाणी येणं, आग जळजळ होणं आणि डोळ्याच्या डॉक्टरांकडे जावं लागणं हे असं खरंय. होणार नाही. आणि मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅडम स्वतः बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत, त्या प्रॅक्टिस करतातच. त्यामुळे हा खूप मोठा एक ॲडव्हान्टेज आणि तुम्हाला रिलीफ देणारा मुद्दा आहे, की बरेच लोक मार्केटमध्ये असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स घेऊन येतात आणि त्याला कोण पाठीमागे हे बनवणारा कोण असतो, काय चालतं आपल्याला काहीच ठाऊक नसतं. इथे तुम्हाला कुठलं प्रोडक्ट गरजेचं आहे किंवा कुठलं रिकमेंड मॅडम करू शकतात, कन्सल्टेशन त्याचं तुमच्यासोबत होऊ शकतं आणि या कन्सल्टेशनचा आपल्याला फायदा होईल की आपण योग्य प्रोडक्ट नक्कीच घेऊ शकतो इथून. तर हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे. सो आय रिलेटेड मी सांगत होतं 3 प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे, काजळ, आयलायनर आणि मस्कारा. असे 3ही प्रॉडक्ट आहेत. बरं. ओके. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घराघरांमध्ये अफोर्डेबल असल्या पाहिजेत. अगदी. आपण नैसर्गिकरित्या बनवतोय, आपलं स्वतःचं युनिट आहे, मी स्वतः डॉक्टर आहे. बरोबर. पण हे अफोर्डेबल पण असलं पाहिजे. काय प्राइस रेंज साधारण? आपल्याकडे प्राइस रेंज स्टार्ट होते ₹200 ₹200 ते अगदी 3200 पर्यंतची रेंज आहे. बरं. त्याच्यामुळे एकदम टॉप क्वालिटीचा प्रोडक्ट सुद्धा 3200 पर्यंत. येस. ज्या मंडळींना हे रेग्युलर परचेस करत असतील, ज्या महिला किंवा स्किन रिलेटेड प्रोडक्ट्स अत्यंत महाग, म्हणजे तुम्ही बाजारात गेलो तर आपण 3000 पासून सुरुवात सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. अशा प्रकारचे ब्रँड्स किंवा खूप महाग विकलं जातं. परंतु व्लॉगचा आपला उद्देश, आपल्या चॅनलचा जो बेस आहे की कोकण आणि आपली संस्कृती, तर ह्या दोन्हीचं आपल्याला ह्याच्यात मिश्रण बघायला मिळतंय. तर मॅडम स्वतः कोकणातल्या आहेत. त्यांनी प्रोडक्ट सगळी जी वापरली ती आयुर्वेदिक वापरली. जसं त्यांनी मगाशी उल्लेख केला की आजीबाईंचा बटवा आणि त्यातली जे ॲक्च्युली हे सगळं जे आता काळाच्या ओघात गेलेलं आहे, कुठेतरी ते जपण्याचा प्रयत्न पण एका नवीन स्टाईलमध्ये खूप छान प्रकारचा आपण बघू शकतो की इथे पॅकेजिंग केलेलं आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे, आपल्यालाच ठाऊक नसतं की आपल्या कोकणातल्या राजापूर सारख्या तालुक्यातील हा एक ब्रँड आहे. अजून आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत मॅडम? येस. सगळ्यांचं मोस्ट फेवरेट प्रॉडक्ट लिपस्टिक्स माझ्याकडे 12 कलरमध्ये आहेत आणि दे आर क्रीमी मॅट फॉर्म्युलेशन्स आहेत आणि खूप सुंदर लिपस्टिक्स आहेत माझ्या. त्यातली एक लिपस्टिक मी आता जस्ट तुम्हाला एक स्वॅच करून दाखवते, जी मोस्ट सेलिंग माझी लिपस्टिक आहे, वॉटरमेलन. आता ह्याची नावं जर बघितली ना तर वॉटरमेलन, मलबेरी, बेरी ब्लास्ट अशी आहेत, कारण ह्या सगळ्या फ्रूट किंवा फ्लॉवरचे एक्स्ट्रॅक्ट ह्या लिपस्टिकमध्ये वापरले, त्याच्यामुळेच ती नावं त्याला तशी प्राप्त झाली. बरोबर. आणि जस्ट एक स्वॅच करून दाखवते, वॉटरमेलन नावाची लिपस्टिक. अरे वा. सो अशा 12 कलर्स आहेत आपल्याकडे टोटल. त्याच्यामुळे ह्याला रिस्पॉन्स खूप छान मिळतो. आमच्या एक्झिबिशन्स मध्ये खूप छान रिस्पॉन्स मिळतो. बरोबर. आतापर्यंत मी जसं इथे मुळात यायचं कारण म्हणजे हे आपलं तुमचं एक एक्झिबिशन, मी सुरुवातीला सांगितलीच त्याविषयी माहिती. आतापर्यंत आपण किती शहरात एक्झिबिशनला गेलेला आहात आणि कसा रिस्पॉन्स मिळाला लोकांकडून? मी आतापर्यंत वेगवेगळ्या सिटीजमध्ये केली आहे, वेगळ्या स्टेटमध्ये सुद्धा एक्झिबिशन्स केली आहेत. महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, ह्या सगळ्या ठिकाणी मी गेली आहे. पुण्याच्या पण सबब्समध्ये वगैरे गेली आहे, मुंबईच्या सबब्समध्ये गेली आहे आणि गोवामध्ये माझे भरपूर एक्झिबिशन्स होतात. आणि आता नेक्स्ट इज आय विल बी गोइंग टू MP. MP ला जाणार आहे. आउट ऑफ स्टेट. आणि गोवा तर झालंच. माझ्याकडे लिप बाम्स आहेत, व्हरायटी ऑफ लिप बाम्स, लाईक कलरलेस लिप बाम जो प्रत्येक घराघरामध्ये वापरता येतो. रोज, कॉफी, केशर आणि मिंट अशा 4 फ्लेवर्स मध्ये आहे तो. आणि काही कलर्ड लिप बाम्स असतात, लाईक मी जस्ट दाखवते. सो ज्याला लिपस्टिक खूप वापरायची आवड नसेल ना त्यांच्यासाठी लिप बाम पण आहे आपल्याकडे. सो ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन्स भरपूर आहेत. आपल्याकडे 5 कलर कॉम्बिनेशन आहेत ह्याच्यामध्ये. आणि ह्याला लायसन्स आहे. ह्या लिपस्टिक्स ह्या आपल्याला लहान मुलींना लावून सुद्धा चालतात. आणि लहान कॅटेगरी म्हणजे अडल्ट आणि मिड एज ह्या कॅटेगरीचे सुद्धा लोक वापरू शकतात. बरोबर. मेलसाठी अशी कुठची खास प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे? डेफिनेटली आय विल शो यू. आपल्याकडे खूप सुंदर प्रोडक्ट आहे म्हणजे हेअर सिरम.
ओके. कारण का आपल्याला माहितीये की खूप चिपचिप करून केस कोणी अगदी. जाऊ शकत नाही. आता अगदी. तर जेनझी जी पिढी आहे बरोबर. ती तेल लावायच्या अगेन्स्टच आहे खरं तर बरोबर, मला बरोबर, वाटतं. त्यामुळे बरोबर. असं हेअर सिरम की हं. जे नॉन स्टिकी आहे, नॉन ऑइली आहे. ओके, पण ते तुमच्या केसांचं पोषण मात्र खूप छान करतं. हे ओके. मेल आणि फिमेल दोघंही जण अच्छा, वापरू कोको शकतात. सिल्क पुरुष हेअर आणि सिरम. स्त्री. बरं, येस. हे बरं, दोघंही जण वापरू शकतात. बरं. नंतर एक फेस पॅक आहे, की जो आपण अच्छा. आठवड्यातून एकदा वापरू शकतो. इट इज नॉट अ जेंडर स्पेसिफिक. ओके. ते कोणी पण वापरू कोणीही वापरू शकतं. शकतं. नंतर मॉइश्चरायझर आहे, की जे कोणीही वापरू शकतं. बरं. घरातला ओके. प्रत्येक व्यक्ती वापरू शकतो. हं. अजून महत्त्वाचं प्रॉडक्ट एक मला सांगायचं आहे म्हणजे चारकोलचा स्क्रब. कारण बरं. का आपल्याला माहिती आहे, की पुरुष मंडळी जे असतात हो, ते कामानिमित्त हो, बाहेर असतात. हो. त्यामुळे उन्हाशी संपर्क खूप येतो त्यांचा. खरंय, मग त्यावेळेला टॅनिंग होतं स्किनचं म्हणजे काळी पडायला लागते खरंय. त्वचा आणि काही आता वेळानंतर. स्पेसिफिकली आपल्या एरियात बघितलं तर हायवेचं जे काम सुरू आहे, त्यामुळे धुळीचं प्रमाण जे वाढलेलं आहे मोठं. बरोबर. बाहेर आपण पडल्या कुठे ना कुठे डेव्हलपमेंटची कामं सुरू असतात. इथे खाली नवे दिसतायत. हो. जे काय म्हणजे मटेरियल नेमकं काय आहे आणि येस. त्याचा काय पर्पज आहे? पहिले तर मी दाखवते तुम्हाला व्हरायटी आहे आपल्याकडे. जरा काढतेस व्हरायटी आपली. त्याच्यावर आपल्याकडे पण टोटल आपल्याला व्हरायटी ब्रँडिंग दिसतंय. ब्रँडिंग म्हणजे आहे. आपण स्वतः मॅन्युफॅक्चर केलेलं हे प्रोडक्ट्स आहेत सगळी. आणि येस. काय नेमकं ह्या कंगव्यांची तुम्ही सांगाल? हे डिझायनिंग माझं आहे. याच्यासाठी बरं. वेगळे कारागीर आहेत आपल्याकडे, की अच्छा. जे हे करतात. बरं. त्यामुळे हे मी माझ्या हाताने बनवलेलं प्रॉडक्ट नाहीये. हे कारागीर बनवतो. हो. डिझायनिंग माझं आहे. बरोबर. कडुनिंबाच्या खोडाच्या लाकडापासून बरं. हे बनवलेले 4 प्रकारचे कंगवे आहेत आपल्याकडे. ओके. सो हे 4 प्रकार आहेत आपल्याला 5 प्रकार आहेत ॲक्चुअली आपल्याकडे. सो बरोबर. हा विथ हँडल आहे. ओके. हा लहान आणि मोठा असा आहे. बरोबर. नंतर हा एक पुरुषांसाठी स्पेशल, हो. मेन्स स्पेशल आपण येस. म्हणतोय ना, तर सो येस. मेन्स स्पेशल हा एक आहे. अगदी. हा ज्यांचे खूप दाट केस असतात आणि खूप बरोबर. टँगलिंग होतं म्हणजे गुंततात, तर बरोबर. त्यांच्यासाठी हा आहे. हो. आणि हा एक रेग्युलर जसा प्रत्येकाच्या घरामध्ये प्लास्टिकचा कंगवा दिसतो हो. ना, तशी प्रतिकृती म्हणून आपण ही बनवली. बरोबर. आता या सर्वच मटेरियलचं रॉ मटेरियल आपण बघायला गेलो, तर बरोबर. त्याची तुम्ही अवेलेबिलिटी कशी करता किंवा काय त्याचं नियोजन? लोकल सोर्सेस म्हणजे आता ओके. आपल्याकडे वेगवेगळे इथे जवळपास राजापूरमध्ये रिसर्च केल्यानंतर 3 रजिस्टर्ड घाणे आहेत. घाण्याचं तेल हो. आपल्याला मिळतं. ओके. लाकडी घाण्याचं. बरं. तर मग खोबरेल तेलाचा आणि मालवण आणि सिंधुदुर्ग इथून कोकम बटर मला मिळतं. बरं. सो ह्या दोन्हीचा वापर करूनच आपण हे प्रॉडक्ट्स बनवतो. अच्छा. काही स्पेसिफिक असतात इन्ग्रेडियंट्स की जे आपल्याला मागवावे लागतात मागवावे बाहेरच्या लागतात. स्टेट्समधून. बरोबर. जसं पोटॅटो स्टार्च हे आपल्याकडे नाही होत. अच्छा. ते दुसऱ्या स्टेटमधून आपल्याला मागवावं अगदी. लागतं. तर मग आपण ते दुसऱ्या स्टेटमधून मागवतो. बरोबर. अगदी. आपण जेव्हा ह्या व्यवसायात सुरुवात केली, तेव्हा कुटुंबातून काय रिएक्शन्स होत्या? आणि कारण स्वाभाविकपणे एक मराठी कुटुंबात राईट. व्यवसाय करतोय म्हटल्यावर एक थोडासा अ, एक रिस्क घ्यायला नको असते आणि नोकरी बरी किंवा तुम्ही बाय प्रोफेशन डॉक्टर आहातच. हो. तर मग अशातच तुम्ही व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यावर काय रिएक्शन होती? पहिल्यापासून मी खरं सांगायचं तर लहानपणापासून मी जरा अशी खोडकर ह्या कॅटेगरीमधलीच मुलगी आहे म्हणजे. ब्रेकिंग द बरं. स्टिरियोटाइप्स म्हणजे जे रेग्युलर लोकं करतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया. अच्छा. जसं माझं माहेरी पूर्ण कॉमर्स बॅकग्राऊंडची हं, सगळी हं. लोकं आहेत. हं. माझे सासरी आमचं हॉस्पिटलच आहे स्वतःचं. माझे मिस्टर डॉक्टर मकरंद जोशी ही इज अ MD पर्सन. बरोबर. त्यामुळे त्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे. तर मंडळी, कुठल्याही व्यवसायात सपोर्ट आपल्या फॅमिलीचा खूप महत्त्वाचा असतो. त्यात विशेष करून महिलांनी एखादा व्यवसाय करायचा म्हटल्यावर त्यात आपल्या कुटुंबियांचा आणि त्यात विशेष करून आपल्या नवऱ्याचा सपोर्ट कुठल्याही व्यवसायात स्वाभाविकपणे लागतो. तर आपल्यासोबत स्वतः सर आहेत, मकरंद जोशी सर. तर ह्या व्यवसायात मॅडमनी जशी सुरुवात केली 3 वर्ष झाली जवळपास. तर आपली भूमिका किंवा त्यावेळेला सुरुवात करताना आपल्या ह्याच्याकडे बघायचा अँगल कसा होता? नमस्कार. जेव्हा आपण म्हणतो व्यावसायिक आहे, उद्योगपती आहे, तर ते आपल्यासमोर पुरुषच येतो. पण या आपल्या 9व्या आयुर्वेदामध्ये डॉक्टर नेहा जोशी आहेत, लेडीज आहेत. आणि व्यवसाय म्हणजे हा नुसता एकाच जागी बसून केलेला नाही आहे त्यांनी. प्रत्येक शहरामध्ये एक्झिबिशन्स असतात, काही एक्सपो असतात, तर तिथे प्रेझेंटेशन देणं, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आणि जेव्हा घरातली स्त्री जेव्हा बाहेर पडते, बरेच वेळा आपण म्हणतो चूल आणि मूल ह्याच्यात स्त्री अडकलेली असते. आणि जेव्हा स्त्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा पुरुषावर काय त्याचं इम्पॅक्ट पडतात, घर कसं सांभाळावं लागतं. बरोबर. तर याच्या दृष्टीने माझा तिला 100 का 101% सपोर्ट पहिल्यापासून होता 2018 पासून. अच्छा. आज 3 वर्षानंतर डॉक्टर काय सांगाल, कसं वाटतंय
की सुरुवात जिथून झाली आणि आज ज्या स्टेजला हा व्यवसाय आहे, तर काय वाटतं याबद्दल? नाही, आम्ही तेव्हा बी रोवलेलं होतं, त्याचं खरं. रोपटं झालं, खत पाणी रोज चालू होतंच, असं झाड झालेलं आहे आणि वृक्ष होईल ही आमची अपेक्षा आणि आशा आहे. अगदी नक्की. आणि जसं मी मगाशी म्हटलं की स्त्री जेव्हा घर सोडून जाते कामाच्या निमित्ताने, तर आता स्त्रीचा काही रोल असतो, मग मुलांचं काही करायचं आहे, तर बरोबर. तो शेवटी मग त्यांच्या मुलांच्या बाबांवर करायला लागतो. खरंय. तर ह्याच्यात काही मला कमीपणा कधीच वाटलेलं नाही अगदी. का ती करत होती आता मी करतोय. खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. डॉक्टर स्वतः प्रॅक्टिस करतात आणि हे जोशी हॉस्पिटल जे आहेत ते त्याचे सर्व आता ते आहेत आणि ह्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी ही जाणीव ठेवून मॅडमना त्यांच्या ह्या वेगळ्या व्यवसायात पूर्ण सपोर्ट केलेला आहे. धन्यवाद सर, आपल्याशी वार्तालाप केल्याबद्दल. धन्यवाद. तर कुठून आजपर्यंत तुमच्याकडे इन्क्वायरी झाल्यात किंवा आपला कस्टमर बेस जो आहे तो मुख्य आता कुठला आहे? कस्टमर बेस मुख्यतः पुणे, मुंबई ह्या 2 बरं. सिटीज आहेत आपल्या. अच्छा. आणि नेक्स्ट इज वेलकमिंग. आत्ता जो आपण कस्टमर म्हणतो ना, तर तो मिळतो मला नाशिक, नागपूरमधून. बरं. रत्नागिरी पण बेस्ट चांगला आहे माझा. आपण उर्वरित काय प्रोडक्ट्स आपले आहेत ती एकदा बघूया. ओके, आमचं बेस्ट सेलर प्रोडक्ट मी पहिलं दाखवते, हे- कोरफड कडुनिंब जेल. ओके, हे आपलं हे बेस्ट जे आहे, सेलिंग प्रोडक्ट आहे. बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. ओके. बेस्ट सेलिंग काय हे प्रत्येक जण वापरल्यानंतर पण सांगू शकतो. बर. कोरफड आणि कडुनिंब ह्याचं कॉम्बिनेशन मेल फिमेल पुरुष स्त्री कोणालाही चालू शकतं. बर. परफेक्ट मॉइश्चरायझर आहे आपल्या दमट त्वचेसाठी, बरोबर. आपल्या दमट Dry skin. हवामानासाठी. हो. हे एक आमचं एक खूप युनिक प्रॉडक्ट आहे, बर. रूपतेज नाभी तेल. रूप म्हणजे चेहरा आणि तेज नाभी म्हणजे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम जिथे बरोबर. कनेक्टेड असते ते म्हणजे अच्छा. आपली नाभी म्हणजे नेव्हल रिजन. बर. सो आयुर्वेदाने नाभी पूरण नावाची कन्सेप्ट सांगितली. नाभीला रोज रात्री झोपताना 2 थेंब तेल लावायचं. हो. मग ते तेल जे मी माझ्या बाटलीमध्ये भरून दिले ते तुम्ही लावू शकता, बर. किंवा तुम्ही घरातलं खोबरेल तेल किंवा बदाम तेल पण लावू बरोबर. शकता, बरोबर. पण लावणं गरजेचं. गरजेचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला एक छोट्या गोष्टी असतात, पण इथे ॲडव्हान्टेज आपल्याला असा आहे की एक जेन्युइन सल्ला आपल्याला डॉक्टर नेहा जोशी मॅडम स्वतः डॉक्टर असल्यामुळे आणि आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे आपल्याला एक तो ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे प्रोडक्ट खरेदी करताना आपल्याला कुठलीही चिंता करायची गरज नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रोडक्ट आणि जे आपल्याला आपल्या स्किनसाठी उपयुक्त ठरतील अशी कुठल्याही धोक्याशिवाय अशा प्रकारची ही प्रोडक्ट्स आहेत. आणि आपण विचार केला तर म्हणतात तसं एक पारंपरिक म्हणे, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तसं आपल्याच आजूबाजूला किती काय असतं. आणि मी आता लकीली ह्या प्रोफेशनमध्ये यूट्यूबच्या असल्यामुळे मला माझा एक स्वभाव तसा झाला आहे की नवीन काहीतरी इन्स्पिरेशनल शोधत राहणं. आणि मॅडम खरोखर तुम्ही इन्स्पिरेशन आहात अनेक महिलांसाठी विशेष करून. त्याचप्रमाणे खरोखरच एक कोकणातल्या तरुणाईने घेतलं पाहिजे की तुम्ही ठरवलं असतात तर फक्त प्रॅक्टिसच करत तुम्हाला काय आर्थिकदृष्ट्या गरज नव्हती हे सगळं करायची, पण एक म्हणतात तसं काहीतरी एक संशोधनाची आवड आणि त्याचप्रमाणे बिझनेसची एक मुळात असणं अंगात की आपण काहीतरी व्यावसायिकदृष्ट्या करावं, ज्याच्यामुळे ऑब्व्हियसली रोजगार निर्मिती पण होते आपल्या माध्यमातून. 4 लोकांची कुटुंब चालतात आपल्यामुळे. हा एक जो आनंद असतो. नमस्कार, माझं नाव नैना सुभाष तांबे. मी कुंभवडे गावामधून आहे. नव्या आयुर्वेद ही एक कंपनी आहे, मी त्यांच्या अंडर काम करते. म्हणजे डॉक्टर नेहा जोशी, ते स्वतः MD आयुर्वेद आहेत. मी त्यांचे असिस्टंट म्हणून बाहेरगावी काम करते. अच्छा. तर मग एक्झिबिशन्स असतात महिन्या टू महिन्यामध्ये. तर मग एक्झिबिशनमध्ये कस्टमर वगैरे असतात. कस्टमर वगैरे ते लोक काय बोलतात प्रोडक्ट विषयी, त्यांचं प्रोडक्ट कसे आवडतात त्यांना, की आम्हाला मॅडमला वगैरे सांगतात की बरोबर आम्हाला हे प्रोडक्ट आवडतात. म्हणजे स्पेसिकली कोरफड कडुलिंब जेल, त्याच्यानंतर सनस्क्रीन विथ मॉइश्चरायझर, नॅचरल मॉइश्चरायझिंग क्रीम, खूप छान प्रकारे त्यांना आवडतं प्रोडक्ट वगैरे. ह्यांचं इंट्रोडक्शन मी स्वतः करून देते, कारण का युनिटमध्ये आता 1 वर्ष पूर्ण झालं यांना डिसेंबरमध्ये. आणि लॉयल्टी आपण जे म्हणतो ना ती ह्याला म्हणायची असते की आतापर्यंत खूप छान पद्धतीने काम करतात आपल्या युनिटमध्ये. ह्यांचं काम काय आहे ते युनिट सांभाळणं. तर ह्यांचं नाव त्या स्वतः सांगतील. नमस्कार, माझं नाव प्राची शेलार. मी राजापूर इथेच राहते. इथे युनिटमध्ये मी कामाला येते. युनिट सांभाळण्याचं पूर्ण काम त्या. बरोबर. म्हणजे मंडळी तुम्ही इथे आलात, ह्या ठिकाणी पोहोचलात तर ह्या मॅडम इथे असतील आणि पूर्णपणे तुम्हाला गाईड करतील. तुम्हाला जे प्रोडक्ट हवं आहे त्याविषयी माहिती देखील सांगू शकतील.
त्याचप्रमाणे तुम्हाला सजेस्ट सुद्धा करू शकतील. स्वतः मॅडम देखील असतीलच आणि माझ्या चॅनलचा सुद्धा तोच मोटो किंवा तोच पाया आहे की व्यवसायाला फोकस केलं पाहिजे, व्यवसायाला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि कोकणातली आज जी गावं रिकामी होत चाललेत ती कुठेतरी परत भरली जावीत, इथे परत तरुणाई इथे राहिली पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या ह्या छोट्या छोट्या व्यवसायांमुळेच आज होऊ शकतात. पॉझिटिव्हली आपण बघू शकतो त्या गोष्टींकडे. असं परत पूर्ववत करायचं असेल कोकणातली लोकसंख्या तर हे व्यवसाय खूप महत्त्वाचे आहेत. मॅडम, आत्ता हा व्हिडिओ बघता बघता कोणाला वाटलं की ही आपली नव्या आयुर्वेदाची प्रोडक्ट्स आपल्याला मागवायची असतील तर आपली आता नेमकी प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे कस्टमर आपल्यापर्यंत पोहोचू शकतो? नव्या आयुर्वेद फेसबुक पेज आहे, नव्या आयुर्वेद इन्स्टा पेज आहे, इंस्टाग्रामवरनं तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करू शकता. आमचा कॉन्टॅक्ट कस्टमर केअर नंबर आमचा मी तुम्हाला सांगते. सो 8975360459. पुन्हा एकदा सांगते, 8975360459. हे आहे आपलं कस्टमर केअर नंबर. ह्याला तुम्ही मेसेज करू शकता, फोन करू शकता, किंवा अजून एक तिसरा वे म्हणजे जसं आता सर दाखवतीलच आपल्याला की जोशी हॉस्पिटल राजापूर, म्हणजे राजापूर हायस्कूलचं जे गेट आहे त्याच्या इथून अगदी जवळ आपल्याला जोशी हॉस्पिटल आहे. त्याचं हॉस्पिटल ग्राउंड फ्लोअरला आहे आणि माझं हे जे नव्या आयुर्वेद नावाचं युनिट आहे ते फर्स्ट फ्लोअरला आहे. सो तुम्ही इथे येऊन स्किनचं टेस्टिंग घेऊन प्रॉडक्ट खरेदी करू शकता. तर मंडळी, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला इथे इथपर्यंत कसं पोहोचायचं, इथे तुम्हाला ह्या युनिटला आपण आत्ता जिथे आहोत तिथे भेट द्यायची असेल, इथे येऊन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. त्याचा पत्ता आणि यायचा मार्ग आपण सुरुवातीला दाखवला आहे. त्याचप्रमाणे मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंकसुद्धा देईन. त्याचप्रमाणे मॅडमनी जसं सांगितलं, नव्या आयुर्वेदाची फेसबुकचं जे पेज आहे किंवा इन्स्टाचं जे पेज आहे त्याचे पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहोत. तर त्याच्यावर आपण जरूर पोहोचा. तुम्ही तिथून सुद्धा इन्क्वायरी करू शकता DM करून, किंवा मॅडमने नंबरसुद्धा सांगितलेला आहे. आता भारतात कुठेही आपण ही प्रोडक्ट्स मागवू शकतो आणि त्यामुळे मी एवढीच रिक्वेस्ट करीन आपल्या सर्व प्रेक्षकांना की आपण नक्कीच एकदा नव्या आयुर्वेदाची ही प्रोडक्ट्स मागवून बघा. हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, तर मी मनापासून सांगतो की तुम्ही एकदा ट्राय करा ही प्रोडक्ट्स. ह्याचा जो बेस आहे ह्या प्रोडक्टचा ती सर्व कोकणी प्रोडक्ट्स आहेत. आणि नारळ, मला वाटतं नारळ हा ह्या प्रोडक्ट्सचा बेस आहे प्रत्येक गोष्टीचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही प्रोडक्ट्स तुम्ही वापरून झाल्यावर ह्याचा अभिप्राय ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्ही ऑलरेडी वापरली असाल तरी पण कमेंट आपली नक्की लिहा. तुमचा जो जेन्युइन अनुभव असेल या प्रोडक्ट बाबतीतला तो लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. खूप खूप धन्यवाद.